नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी उमेश रुपनवर, संचालक सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती, तुमचं सर्वांचं खूप मनापासून स्वागत करतो। माझा आवाज येतोय सर्वांना? आज आपण खूप एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत। खास करून पॅरामिलिटरी, ज्याला निमलष्करी दल म्हणतात, हे निमलष्करी दलाची जाहिरात बऱ्याचशा प्रतीक्षेनंतर आलेले स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ही परीक्षा घेतली जाते आणि या परीक्षेची जाहिरात आल्यामुळे जरी जागा तुलनेने कमी असल्या, याच्या आधीच्या 4-5 भरत्यांची जर तुलना केली तर तुलनेने जागा जरी कमी असल्या तर निश्चितपणे जागेमध्ये वाढ होणार आहे। आणि ही जाहिरात आलेली आहे आणि जाहिरात नक्की काय प्रोसेस आहे ही जी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत सीआरपीएफ, बीएसएफ, सीआयएसएफ, इंडो तिबेटियन पोलीस, आसाम रायफल्स या वेगवेगळ्या पदांसाठी दरवर्षीप्रमाणे भरती प्रक्रिया राबवली जाते आणि फक्त 10वी पास उमेदवारांना खूप चांगली संधी या ठिकाणी असते। महिलांना सुद्धा यामध्ये 30% आरक्षण असतं। तरी नक्की भरती प्रक्रिया कशी आहे, त्यासाठीची टप्प कसा असणार होतं, पहिल्यांदा काय प्रोसेस असती, फिजिकल कसं असतं, लेखी कशी असती, कागदपत्राची पडताळणी कशी होती, मेडिकल टेस्ट यातली कशा पद्धतीची होती, या सर्वच टप्प्यावरती आपण सविस्तर चर्चा तुमच्याशी संवाद साधणार आहे। तुमचं जेवढं काय प्रश्न असतील ते सर्व प्रश्न तुम्ही विचारू शकता, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जातील। त्याचबरोबर या अनुषंगाने जसं आपण स्टाफ सिलेक्शन कमिशनवर चर्चा करणार आहोत तसंच पोलीस भरती संदर्भात जरी काही प्रश्न असतील, कारण आता पोलीस भरती 2019 ची प्रक्रिया लवकरात लवकर पार पडण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत। त्या संदर्भातले काही परिपत्रक सुद्धा निघालेले आहेत, तुम्हाला सर्वांना त्याची कल्पना असेल। आपण फेसबुक पेजवरती वारंवार टाकत असतो। तर ती जी लेखी परीक्षा पहिल्यांदाच होणार आहे आणि एकाच 10चा रेशो असणार आहे, त्यामुळे त्या दृष्टीने लेखी परीक्षा गेल्या 16 वर्षात पहिल्यांदा पोलीस भरतीची लेखी परीक्षा होती आणि त्या दृष्टीने लेखी परीक्षा तुलनेने थोडी काठीणी पातळी टफ असू शकते आणि ह्यासाठी जर काय तुमचे प्रश्न असतील त्याच्यावरती सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर आर्मीची सुद्धा भरती प्रक्रिया जाहीर झालेली आहे। आर्मीमध्ये पुणे आरओ आणि सर्वच आरओचा आता शेड्यूल लागत आहे। तर या आर्मी भरतीबद्दल फिजिकल, लेखी आणि इतर मेडिकल कशा पद्धती असतं, त्याच्यात जरी काय तुमच्या शंका असतील तर तुम्ही प्रश्न विचारू शकता। तुमचे जसे प्रश्न येतील तसं आपल्या लेक्चरची दिशा बदल, म्हणजे तुम्हाला जसं अपेक्षित असेल तशा पद्धतीने आपल्याला त्यावरती चर्चा करता येईल। ठीक आहे, बरेच जण आलेले आहेत। गोपालजी राठोड, नमस्ते सर्वांना, पुन्हा एकदा नमस्ते, गुड इव्हिनिंग। आणि आज आपण महत्वाच्या, खास करून पहिल्यांदा आपण स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत जी जाहिरात आलेली त्या संदर्भात पेपर कधी होईल असं पप्पूजी यांचा प्रश्न आहे की पेपर कधी होईल, तर कोणता स्टाफ सिलेक्शन कमिशनचा तुम्ही जर म्हणता असाल तर त्याला आता प्रोसेस होणार आहे। स्टाफ सिलेक्शनचं पुढचं शेड्यूल आता दिलेलं नाही, सुरुवातीला आता जाहिरात आलेली आहे, ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि मग त्यानंतर तुमचं लेखी परीक्षा घेतली जाते। लेखी परीक्षा झाल्यानंतर तुमची फिजिकल, शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाते, त्यानंतर शारीरिक पात्रता चाचणी असते, तुमची उंची, वजन, छाती सगळं चेक केलं जातं आणि त्यानंतर मेडिकल टेस्ट असते आणि शेवटी फायनल कागदपत्राची फायनल स्क्रुटिनी तपासणी असते आणि मग तुमचं सिलेक्शन होत असतं। त्यामुळे त्याला थोडासा कालावधी जाईल। सर फॉर्म ईडब्ल्यूएस मधून भरावा का ओपन मधून? पोलीस भरती संदर्भातला प्रश्न असेल कदाचित, मला असा प्रश्न जर तुमचा असेल तर पोलीस भरती संदर्भातला आहे का तुमचा स्टाफ सिलेक्शन संदर्भातला, तोही उल्लेख करा। जर पोलीस भरती संदर्भातला असेल तर त्याची लिंक आता येणार आहे लवकरच आणि लिंक आल्यानंतर मी निश्चितपणे त्याच्यावर एक लेक्चर घेणार आहे की विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएस निवडणं फायद्याचं होईल का ओपन निवडणं फायद्याचं होईल, त्यातली समांतर आरक्षण असेल तर नक्की काय निवडलं पाहिजे, याच्यावरती सविस्तर आपण चर्चा करणार आहोत। नमस्ते सर, प्रकाशजी नमस्ते। ठीक आहे, आपल्याला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर दिली जातात। आता आपण पहिल्यांदा सुरुवातीला स्टाफ सिलेक्शन कमिशनची जी जाहिरात आलेली आहे त्या संदर्भात चर्चा करणार आहोत, कारण 25,271 पदांची ही जाहिरात आलेली आहे आणि ह्या जाहिरातीसाठी आता ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे। म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन दरवर्षी कॉन्स्टेबल पदाची भरती प्रक्रिया राबवत असते, त्याला जीडी कॉन्स्टेबल म्हणतात, कारण जनरल ड्युटी असते त्याच्यामध्ये। जनरल ड्युटी कॉन्स्टेबल पदांची भरती प्रक्रिया जाहीर झालेली आहे आणि या भरती प्रक्रियेमध्ये फॉर्म भरण्याची प्रक्रिया 17 जुलैपासून सुरू झालेली आहे। 17 जुलैपासून 31 ऑगस्ट पर्यंत उमेदवार फॉर्म भरण्यासाठी उमेदवार ठेवलेले आहेत आणि ही फॉर्म भरल्यानंतर
यामध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत सीआरपीएफ, बीएसएफ, सीआयएसएफ, इंडो तिबेटन पोलीस, आसाम रायफल्स या वेगवेगळ्या विभागामध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जाते आणि दरवर्षी यासाठीची जाहिरात असते. हे फॉर्म भरण्याची प्रक्रिया ऑनलाईन आहे. ssc.nic.in हे स्टाफ सिलेक्शन कमिशनचे जे अधिकृत संकेतस्थळ आहे त्या अधिकृत संकेतस्थळावरती स्टाफ सिलेक्शन कमिशनचे हे ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये 100 रुपये इतकं परीक्षा शुल्क आकारण्यात आलेलं आहे, ते सुद्धा ऑनलाईन पे करायचं आहे. आणि जर माजी सैनिक असतील, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला उमेदवार असतील तर त्यांना परीक्षा शुल्क माफ करण्यात आलेलं आहे. हे यापूर्वी शासनाने या संदर्भातला निर्णय घेतला होता, जे तसा सेंट्रल गव्हर्नमेंटने काढला होता की या परीक्षांमध्ये महिलांना कोणत्याही प्रकारचं शुल्क असणार नाही. तर त्या दृष्टीने महिलांनी या परीक्षेमध्ये फॉर्म भरायचा आहे, त्यासाठीचं कोणतेही शुल्क त्या ठिकाणी आकारलं जाणार नाही. तर आता ही जी भरती प्रक्रिया आहे, पोलीस भरतीची परीक्षा कधी होईल? सप्टेंबरच्या आत प्रक्रिया होईल पोलीस भरतीची. तर त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी तयारी करावं. सप्टेंबरच्या आत शक्यतो भरती प्रक्रिया होईल आणि त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेच्या अभ्यासाचं नियोजन करणं गरजेचं आहे, कारण लेखी परीक्षा खूप महत्वाची असणार आहे आणि तुलनेने खूप मोठी स्पर्धा असणार आहे. म्हणजे पहिल्यांदाच महाराष्ट्रातील 7 ते 8 लाख उमेदवार लेखी परीक्षेचा सामना करणार आहेत. जरी 12 लाख उमेदवार परीक्षेला असलं टोटल तर ते क्रॉस फॉर्म भरलेलं असल्यामुळे 8 लाखापर्यंतचे उमेदवार साधारणतः पोलीस भरतीसाठी आहेत आणि 8 लाख उमेदवार पहिल्यांदा लेखी परीक्षा फेस करणार आहेत आणि लेखी परीक्षा फेस केल्यानंतर पुढचा टप्पा फिजिकलचा असणार आहे. पण मला असं वाटतं की पोलीस भरतीचा विषय आपण कधी होणार आहे पोलीस भरती? सप्टेंबरच्या आत होईल असं मला तर वाटतंय निश्चितपणे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी तयारीला सुरुवात करणं गरजेचं आहे. ठीक आहे, निश्चितपणे लेक्चर घेतले जाते. पुन्हा काही जणांचं म्हणणं आहे निश्चित लेक्चर घेतले जाते ॲपच्या माध्यमातून. ठीक आहे, तर चालू घडामोडीचे लेक्चर होणार आहेत, कारण आता चालू घडामोडी सुद्धा विद्यार्थ्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. इथून पुढच्या घटना पोलीस भरती सगळ्याच परीक्षेसाठी खूप महत्वाच्या असणार आहेत. वेगवेगळे पुरस्कार असतील, नेमणूक असतील किंवा बऱ्याचशा घटना आता घडलेल्या आहेत त्या कोरोना नंतरच्या काळातल्या. तर चालू घडामोडीची सुद्धा, कारण 2019 नंतर भरती न झाल्यामुळे चालू घडामोडी सुद्धा खूप आवाका वाढलेला आहे. तर त्याच्यावरती सुद्धा सविस्तर आपल्याला मी चालू घडामोडीचे लेक्चर त्याच्यात घेणार आहे. ठीक आहे, असो. तर आता ही जी स्टाफ सिलेक्शन कमिशनची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे त्याच्यामध्ये जे टोटल 25,000 पेक्षा जास्त जागा आहेत, पण 25,271 जागा आहेत, त्यामध्ये वेगवेगळ्या विभागाला वेगवेगळ्या जागा आलेल्या आहेत. थोडक्यात मी सांगतो. बीएसएफ म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, सीमा सुरक्षा दल, बीएसएफ जे नाही बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, त्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्ससाठी 7,545 जागा आहेत. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्याची कल्पना आहे, तरी पण विद्यार्थ्यांना माहितीसाठी काय विद्यार्थ्यांना सांगतोय. त्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे सीआयएसएफ, स्टाफ सिलेक्शन मध्ये सगळ्यात रिच पोस्ट किंवा खूप चांगली पोस्ट असं मी तर मानेन की केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सीआयएसएफची, त्याला 8,464 जागा आहेत. लक्षात ठेवा, 8,464 जागा आहेत. सीआरपीएफ आहे ना, सीआरपीएफ सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, त्याला या भरतीमध्ये सध्या तर जागा नाहीत, पण निश्चितपणे पुढे जागा त्याच्या वाढणार आहेत. त्या तर आता सध्या 0 जागा आहेत. एसएसबी म्हणजे सशस्त्र सीमा बल, एसएसबी सशस्त्र सीमा बल, तर सशस्त्र सीमा बलला 3,806 बघा, लक्षात ठेवा, सशस्त्र सीमा बलला 3,806 जागा आहेत. त्यानंतर आयटीबीपी म्हणजे इंडो तिबेटियन पोलीस फोर्स, आयटीबीपी म्हणजे इंडो तिबेटियन पोलीस फोर्सला 1,431 जागा आहेत. त्यानंतर आसाम रायफल्स, त्याला एआर म्हणतात, 3,785 जागा आहेत. आसाम रायफल्सला 3,785 जागा आहेत. आसाम रायफलची लक्षात ठेवा भरती. त्यानंतर त्याच्या आसाम रायफल्सला 3,785 जागा आहेत. आणि एनआयए म्हणजे सेक्रेटेरिएट सिक्युरिटी फोर्स, एनआयए साठी 0 जागा आहेत. प्रकार एनआयए साठी 0 जागा आहेत. आणि एसएसएफ म्हणून, एसएसएफला यावेळेस पहिल्यांदा जागा आलेल्या आहेत. सेक्रेटेरिएट सिक्युरिटी फोर्स, त्याला एसएसएफ म्हणतात, 240 जागा आहेत. अशा टोटल 25,271 जागांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामध्ये पुरुषांना 22,424 जागा आहेत, तर महिलांच्या 2,847 जागांची भरती प्रक्रिया होणार आहे. अशा पद्धतीचं बीएसएफला किती उंची लागते, सगळ्यांसाठी एकच उंचीचा क्रायटेरिया असतो, मी तो सांगणार आहे डिटेलमध्ये. यानंतर सगळ्यात महत्वाचा काय विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारला की ही जी आता भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे यासाठी वयाची पात्रता कशी आहे. तर वयाची पात्रता समजून घ्या. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचं वय 18 वर्षात कमीत कमी असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त 23 वर्ष असलं पाहिजे. 18 ते 23 या दरम्यान उमेदवाराचं वय.
त्याचबरोबर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती जर उमेदवार असतील तर त्यांना वयामध्ये 5 वर्ष सवलत देण्यात आलेली आहे, 5 वर्षाची सवलत देण्यात आलेली आहे, लक्षात ठेवा. तर त्यामुळे 18 वर्षापासून 28 वर्षापर्यंत त्यांना ही भरती प्रक्रिया देता येणार आहे. त्याचबरोबर इतर मागास प्रवर्गातील म्हणजे ओबीसी प्रवर्गातील जर उमेदवार असतील तर त्यांना 18 वर्षापासून 26 वर्षापर्यंत म्हणजे 3 वर्ष इतकी सूट देण्यात आलेली आहे. 18 वर्षापासून 26 वर्षापर्यंत त्यांना ही परीक्षा देण्यात येणार आहे. ईडब्ल्यूएस के इतर प्रवर्गाला वयामध्ये सूट देण्यात आलेली नाही. शासनाचा विचार त्या संदर्भात होता पण तसा निर्णय झालेला नाही. तर वयात सूट एवढ्याच 3 प्रवर्गात दिलेला आहे. इतर जे दंगलग्रस्त वगैरे भागातलं त्याचा आपला तसा कोणाचा संबंध नसल्यामुळे ती बाकीच्या गोष्टी काही एवढ्या खोलात सांगत नाही. माजी सैनिक वगैरे जर तुम्हाला त्याच्यात जर कोण असतील संबंधित मला प्रश्न कमेंट करा, मी निश्चित बाकीच्या इतर काही सूट असतील त्याबद्दल बोलेल. ठीक आहे. अशा पद्धतीने वय हा फॅक्टर सगळ्यात महत्वाचा आहे, समजून घ्या प्रत्येकाने. त्यानंतर उंची हा एक पॅरामिलिटरीची भरती असते ज्याला आपण स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत आता निमलष्करी दल किंवा पॅरामिलिटरी भरती आपण म्हणतो. तर या भरतीमध्ये उंची निश्चितपणे जास्त घेतली जाते. पुरुष उमेदवारासाठी उंची 170 सेंटीमीटर आवश्यक आहे, 170 सेंटीमीटर उंची असली पाहिजे. आणि जर महिला उमेदवार असतील तर 157 सेंटीमीटर उंची आवश्यक आहे. 170 सेंटीमीटर आणि 157 सेंटीमीटर उंची आवश्यक आहे. उंचीमध्ये सूट अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना दिली जाते. अनुसूचित जमातीचे जर उमेदवार असतील तर 100 म्हणजे एसटी प्रवर्ग शेड्यूल्ड ट्राईब प्रवर्गाचे जे उमेदवार आहेत त्यांना उंचीमध्ये सूट देण्यात आलेली आहे. 162.5 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांना उंची आवश्यक आहे आणि महिला उमेदवार जर असतील तर 150 सेंटीमीटर उंची आवश्यक आहे. लक्षात येते. तुम्हाला जर काही कन्फ्युजन वाटत असेल तरी मला प्रश्न विचारत चला. आता इथं काही जणांचा प्रश्न आहे की ईडब्ल्यूएस मधून नाही का सर एज मध्ये, तर ईडब्ल्यूएस मधून महाराष्ट्र शासनाने वयामध्ये सवलत दिलेली आहे राज्यामध्ये, पण केंद्र सरकारचा विचार होता पण त्यात सवलत दिलेली नाही ईडब्ल्यूएस मध्ये, लक्षात ठेवा. ओबीसीला हाईट आणि एज आता सांगितलं मी. ओबीसी प्रवर्ग आहे की नाही, ओबीसीला उंचीमध्ये सवलत कोणाला दिलेली नाही. उंचीमध्ये फक्त एसटी प्रवर्गाला सवलत दिलेली आहे. बाकी 170 सेंटीमीटर आणि 157 सेंटीमीटर महिलांना ही उंचीमध्ये सवलत दिलेली नाही. आता वयामध्ये जी सवलत आहे ओबीसीला 18 वर्षापासून 26 वर्षापर्यंत म्हणजे 18 ते 23 वय खुल्या प्रवर्गासाठी आणि ओबीसीला 3 वर्ष सवलत दिलेली आहे. म्हणजे 18 वर्षापासून 26 वर्षापर्यंत ओबीसीला वय आहे. सर लास्ट टाइम एक्झाम काही मला समजणार नाही प्रश्न. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं उंचीमध्ये सवलत. त्यानंतर छातीमध्ये सवलत समजून घ्या. जे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ही जी कॉन्स्टेबल जीडी पदाची भरती असते त्यामध्ये छाती मिनिमम 80 सेंटीमीटर असली पाहिजे आणि 5 सेंटीमीटर छाती फुगवता आली पाहिजे. बघा लक्षात घ्या, 5 सेंटीमीटर जर छाती फुगवता नाही आले तर विद्यार्थ्यांना भरती प्रक्रियेतून बाहेर जावं लागतं. उंची आणि छाती मधला हा टप्पा समजून घ्या. वजन जे आहे ते उंची आणि छाती यांच्या प्रमाणात वजन असलं पाहिजे. हा एक महत्वाचा टप्पा आहे. उंची आणि छातीच्या प्रमाणात वजन असलं पाहिजे. त्याचबरोबर यासाठी जी लेखी परीक्षा जी घेतली जाणार आहे ती लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असते आणि हिंदी आणि इंग्रजीमधून त्याचा पेपर असतो. रिजनल लँग्वेजमध्ये प्रादेशिक भाषेमध्ये सुद्धा त्याची ट्रान्सलेट केलेला पेपर असतो. त्यामुळं महाराष्ट्रातील उमेदवारांना ती परीक्षा मराठीतून सुद्धा देता येते. ह्याच्या आधीच्या भरती प्रक्रिया कदाचित विद्यार्थ्यांना माहित असतील. गेल्या वर्षीची जवळजवळ 70-50 हजाराच्या भरत्या याच्या आधी झाल्या होत्या आणि दरवर्षी अशी भरती प्रक्रिया राबवली जाते. आता ही जी लेखी परीक्षा असते ती लेखी परीक्षा 100 गुणांची म्हणजे 100 प्रश्न असतात. एक प्रश्न एका गुणांसाठी असतो. 100 मार्कांसाठी लेखी परीक्षा असते. पूर्णपणे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची लेखी परीक्षा असते आणि या लेखी परीक्षेमध्ये 90 मिनिटं इतका वेळ ठेवण्यात आलेला आहे आणि ऑनलाईन स्वरूपाची लेखी परीक्षा घेतली जाते. या लेखी परीक्षेमध्ये 4 घटक असतात. 4 घटकावरती लेखी परीक्षा घेतली जाते. पहिला घटक अगदी सोप्या पद्धतीने सांगतो की बुद्धिमत्ता चाचणी किंवा तर्कशक्ती, बुद्धिमत्ता चाचणी आणि तर्कशक्ती यावर हा पहिला घटक असतो. दुसरा घटक सामान्य ज्ञान, सामान्य जानकारी, सामान्य ज्ञानावरती हा घटक असतो. तिसरा घटक असतो गणितावरती आणि चौथा घटक असतो हिंदी किंवा इंग्लिश व्याकरण. अशा पद्धतीचं ह्या 4 घटकावर आधारित ही लेखी परीक्षा घेतली जाते. अतिशय सोपं तुलनेने प्रश्न असतात बरं का, कारण गेल्या 2-4 वर्षाच्या तुम्ही स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका जर बघितल्या तुमची एक गोष्ट लक्षात येईल की तुलनेने 10वीच्या दर्जाचे प्रश्न विचारले जातात. म्हणजे तुम्ही जर एनसीईआरटीची पुस्तकं जर पाहिली 10वी पर्यंतची
तरी सुद्धा 10वीच्याच काठीने पातळीचे प्रश्न विचारले जातात आणि थोडीशी चालू घडामोडीच्या अनुषंगाने तुमचा अभ्यास असला पाहिजे. नवीन बदल जे होतात त्याच्यावरती विद्यार्थ्यांचं लक्ष असलं पाहिजे. शक्यतो चालू घडामोडीचे जे प्रश्न असतात ते आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय अशा पातळीचे प्रश्न विचारले जातात, तर ते विद्यार्थ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे. तर अशा स्वरूपाची ही परीक्षा घेतली जाते. त्याचबरोबर अंकगणित एकदम साध्या पद्धतीचं असतं, म्हणजे असं तुलनेने टफ काय नाही. फक्त तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून त्याचा जर सराव केला तर अंकगणित खूप सोपं. अंकगणित आणि बुद्धिमापन. आता हिंदी व्याकरण बद्दल काय विद्यार्थ्यांची समस्या असते की सर हिंदी व्याकरण असतं. मला असं वाटतं की जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात आणि ज्यांचं मराठी व्याकरण पक्क आहे त्यांना हिंदी व्याकरण कुठलीच अडचण येणार नाही. कारण मराठी व्याकरण बरंचसं संस्कृत आणि हिंदी व्याकरणावर आहे मराठी व्याकरण. त्यामुळं जे टॉपिक मराठी व्याकरणला आहे, समजा वर्ण विचार असेल, संधी असेल, शब्दाच्या जाती असतील, प्रयोग असतील, समास असतील, हे सर्व टॉपिक हिंदी व्याकरण सुद्धा आहेत. त्यामुळे हिंदी व्याकरण आणि मराठी व्याकरणमध्ये तसा कुठलाच जास्त विशेष फरक नाही. त्यामुळे ज्याचं मराठी व्याकरण पक्क आहे ते हिंदी व्याकरणमध्ये पैकीच्या पैकी गुण ह्यात घेऊ शकतो असं मला वाटतं. विशेष काय वेगळा फरक नाही. त्यानंतर ही जी परीक्षा घेतली जाते, आता नंतर या परीक्षेबद्दल आपण पाहू, पण आता मैदानी चाचणी यानंतरची घेतली जाते. जे उमेदवार लेखी परीक्षा पास होतात त्यांच्यासाठी मैदानी चाचणी घेतली जाते. आणि मैदानी चाचणीमध्ये सगळ्यात महत्वाचा पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग हा प्रकार असतो. 5 किलोमीटर रनिंग. जसं आपण एसआरपी मध्ये पोलीस भरतीच्या एसआरपी प्रकारात 5 किलोमीटर रनिंग असतं, तसंच सेम स्टाफ सिलेक्शनची जी भरती प्रक्रिया असते यामध्ये 5 किलोमीटर धावणे हा प्रकार आहे. आणि 24 मिनिटे इतका वेळ देण्यात आलेला आहे. 24 मिनिटात हे 5 किलोमीटर अंतर पूर्ण करण्याचं विद्यार्थ्यांना टार्गेट देण्यात आलेलं असतं. त्यानंतर महिला उमेदवार असतील तर त्यांना 1.6 किलोमीटर म्हणजे 1600 मीटर धावायचं असतं. आणि 8 मिनिट आणि 30 सेकंदात म्हणजे 8.5 मिनिटांमध्ये 8 मिनिट आणि 30 सेकंदात हे अंतर पूर्ण करणं अशा पद्धतीचं टार्गेट देण्यात आलेलं आहे. अशी एकदम साधी सोपी ही प्रक्रिया आहे. मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा दोन्ही त्याच ठिकाणी खूप महत्वाचं आहेत. आता या परीक्षेसाठी काही सवलती थोडेसे देण्यात आलेल्या आहेत. समजा एनसीसी जर कॅन्डिडेट असतील तर एनसीसी कॅन्डिडेटला लेखी परीक्षेमध्ये 5 गुण बोनस असतात मार्क. एनसीसी सी असेल तर, एनसीसी बी असेल तर 3 गुण असतात आणि एनसीसी ए असेल तर 2 गुण बोनस असतात. अशा पद्धतीच्या काही तरतुदी आहेत. ऑनलाईन प्रक्रिया फॉर्म भरण्याची आहे आणि परीक्षा सुद्धा ऑनलाईन घेतली जाते. परीक्षेबद्दल अजिबात बाव करू नका, कारण अतिशय सोपी तुलनेने परीक्षा असते. 10वीच्या काठीण्य पातळीची परीक्षा असते. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हिंदी आणि इंग्रजी भाषेची भीती वाटते, तर हिंदी इंग्लिश मधून तो पेपर असतो, पण त्याचं ट्रान्सलेशन केलेलं रिजनल म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांना मराठी भाषेत सुद्धा हा पेपर देता येतो. म्हणजे फक्त हिंदी आणि इंग्रजी व्याकरण देत येत नाही, बाकी गणित, बुद्धिमापन आणि सामान्य हे प्रश्न तुम्हाला मराठीत सुद्धा पाहता येतात. हिंदी प्रश्न असतात, इंग्लिश बी प्रश्न असतात, मराठी प्रश्न असतात. त्यामुळं समजा कर्नाटकचा विद्यार्थी असेल तर हिंदी, इंग्लिश प्रश्न आणि कानडी प्रश्न त्या रिजनल लँग्वेजमध्ये प्रश्न विचारण्याची मुभा असल्यामुळे तुम्ही त्याच्यावरती सुद्धा एखादा प्रश्न अवघड वाटला तुम्ही हिंदीत पाहू शकता किंवा मराठीत सुद्धा पाहू शकता. आणि खूप सोपी ही प्रक्रिया आहे असं मला वाटतं. ते टप्प उमेदवार समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर वैद्यकीय चाचणी हा एक महत्वाचा घटक असतो. वैद्यकीय चाचणीमध्ये उमेदवारांच्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नाकापर्यंत सर्व व्यवस्थित चेक केले जातात. म्हणजे तुमचं डोळ्यापासून, समजा तुमच्या डोळ्याला जर कलर ब्लाइंडनेस आहे का, एक डॉट डॉट मधले अंक वाचायला लावले जातात त्याला, किंवा त्याचा म्हणजे लघुदृष्टीता किंवा दूरदृष्टीता म्हणजे निकट दृष्टीता किंवा दूरदृष्टीचा दोष आहे का, त्यासाठी एक डोळा बंद करून पुढचे अक्षर वाचायला लावले जातात. अशा पद्धतीचे टेस्ट असतात. म्हणजे त्याच्या किंवा त्याची नजर तिरळेपण आहे का, असा पेन डोळ्याच्या समोरून फिरवला जातो आणि डोळा पूर्ण डोळ्याचं चेक केलं जातं. कान सुद्धा त्या उमेदवाराचं चेक केलं जातं. बेसिक सांगतोय माहिती अगदी जुजबी स्वरूपाची, की कानामध्ये पडदा फाटलेला आहे का कानाचा, किंवा कानामध्ये बहिरेपण आहे का, हे सगळं. कान, नाक सुद्धा, नाकाचं जे हाड आहे ते बेंड आहे का, किंवा नाकाचं हाड जास्त वाढलेलं आहे का, हे चेक केलं जातं. दात, हिरड्या सर्व गोष्टी चेक केल्या जातात. हात सुद्धा शोल्डरमध्ये हात बेंड आहेत का, अशा पद्धतीचं चेक केलं. त्याचबरोबर पायाचं सुद्धा नॉटली सारखा प्रॉब्लेम आहे का, म्हणजे पायाला गुडघ्याला जर टेकत असतील किंवा 2 गुडघ्यामध्ये खूप जास्त अंतर उभं राहिल्यानंतर होत असेल तर दोन्ही प्रॉब्लेम असतील तरी त्याला मेडिकलमध्ये अनफिट केलं जातं. आणि त्याचबरोबर फ्लॅट फूट म्हणजे पाय सपाट तळवे आहेत का, अशा पद्धतीचं जर सपाट तळवे असतील तर त्याला मेडिकलमध्ये अडचण निश्चित येत असते. त्याचबरोबर इतर सुद्धा सर्व गोष्टीची चेकअप केलं जातं. तर मला असं वाटतं की मेडिकल बद्दल तसा तितकासा भाव करण्याची गरज नाही, पण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की जे असं काही प्रॉब्लेम असतात मेडिकलमध्ये की त्याला उपाय नाही. समजा कलर ब्लाइंडनेस सारखाचा प्रॉब्लेम असेल किंवा फ्लॅट फूट सारखाचा प्रॉब्लेम असेल मेजर, तर त्याला तितकासा उपाय नाही. पण जर असं काही प्रॉब्लेम आहे तर समजा नॉकनी सारखा प्रॉब्लेम आहे
किंवा दातातले काय प्रॉब्लेम असतील, कानातले काय प्रॉब्लेम असतील, तर हे असं प्रॉब्लेम आहेत की जे काही प्रॉब्लेम व्यायाम करून तुम्ही दुरुस्त करू शकता, किंवा काही प्रॉब्लेम डॉक्टरांमार्फत सर्जरी करून डॉक्टरांमार्फत ट्रीटमेंट घेऊन सुद्धा तुम्ही काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. हे दोन प्रकारचे मेडिकलचे प्रॉब्लेम असतात. नंतर ज्यावेळेस स्टाफ सिलेक्शनचा मेडिकलचा टप्पा आहे त्यावेळेस मी त्याच्यावर सविस्तर चर्चा करेन. आता तितकंच पाहिजे गरज नाही, पण अशा पद्धतीचे दोन टप्पे असतात. एक तात्पुरत्या स्वरूपाचा प्रॉब्लेम दुरुस्त होऊ शकतो. समजा नॉकनीसारखा प्रॉब्लेम असेल त्याला व्यायाम असतो. व्यायाम जर तुम्ही 1-2 महिने केला तर नॉकनीचा प्रॉब्लेम निघून जातो. असं काही दोन टप्प्यातले प्रॉब्लेम असतात. त्यानंतर कागदपत्राची पडताळणी असते, शेवटचा टप्पा. कागदपत्र विद्यार्थ्याला डोमिसाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, जे सर्टिफिकेट लागतात, लिव्हिंग सर्टिफिकेट, एज्युकेशनल सगळे शाळेची, 10वी-12वीचं मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट, 10वीचं खास करून खूप महत्वाचं बोर्ड सर्टिफिकेट मार्कशीट लागतं. तर सगळी सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुम्ही एनसीसी झाला असाल तर एनसीसीचं सर्टिफिकेट सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर हे सर्व सर्टिफिकेट जर असतील आणि शेवटची कागदपत्र पडताळणी, अशा पद्धतीचं टप्पा म्हणजे पहिल्यांदा लेखी परीक्षा होती, त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी होती, त्यानंतर शारीरिक पात्रता चाचणी होती, त्यानंतर तुमची वैद्यकीय चाचणी होती आणि शेवटी कागदपत्राची पडताळणी होती. अशा 5 टप्प्यातून ह्या उमेदवाराची या प्रक्रियेमध्ये निवड होत असते. लक्षात ठेवा. जर स्टाफ सिलेक्शन बद्दल तुमच्या काय अडचणी असतील तर नंतर प्रश्न विचारा, तुम्ही निश्चितपणे सांगितलं. काय विद्यार्थ्यांनी असं सांगितलं की सर आम्ही पहिल्यांदा CISF निवडलं, नंतर BSF निवडलं, पसंतीक्रम दुसरा BSFला दिला, तर आमची निवड कशी होती? तुमच्या पसंतीक्रमावर निवड नसती. फायनल निवड आधी तुमची केली जाते आणि मग तुमचा पसंतीक्रम काय त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी पोस्ट दिली जाते. तुमच्या पसंतीक्रमावर निवड नसती, तुमची अंतिम निवड आधी होत असते. समजा 10 जागा, काय जागा ज्या भरायच्या त्या आधी तुमची निवड होत असते पहिल्यांदा, आणि निवड झाल्यानंतर मग तुम्हाला ते पद दिलं जातं. तुम्ही निवड झाल्यानंतर तुम्ही ज्या पदाला पसंतीक्रम पहिला दिलाय ते पद तुम्हाला दिलं जातं. ते जर नसेल तर दुसरं पद दिलं जातं. असं असतं, पहिल्यांदा निवड होत असते. त्यामुळे पदाचा आणि मेरिटचा तसा काही संबंध नसतो. ठीक आहे. मला वाटतं की स्टाफ सिलेक्शन बद्दल तुमच्या जर काही शंका असतील तर पुन्हा आणखीन एकदा मी लाईव्ह जर तसा प्रश्न तुम्ही विचारलं आणि माझ्याकडून चुकून अनावधानाने एखादा प्रश्न राहिला असेल तर पुन्हा एकदा लाईव्ह मी ती क्लिअर करेन. त्यानंतर ऑनलाईन असतात का, लेखी पेपर ऑनलाईन असतात का असं विचारतात. यस, लेखी पेपर ऑनलाईन असतो. त्यामुळे निश्चितपणे थोडासा गोंधळ असा होतो की काही जणांना वेगळे प्रश्न असतात, काही जणांना वेगळे प्रश्न असतात. एकाच वेळेस लेखी परीक्षा सगळ्यांची घेतली जात नाही आणि त्यामुळे नॉर्मलायझेशन नंतर केलं जातं. त्या संदर्भातला एक त्यांचा GR आहे. तुम्हाला वाटलं तर तू GR सांगितलं की नॉर्मलायझेशन केलं जातं. मग काही वेळेस विद्यार्थ्यांमध्ये अशी ओरड होती की जसं आपलं पाठीमागं याचा महापोर्टलची भरती घेतली जाते तसा गोंधळ थोडासा निर्माण. पण ह्या जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या भरत्या असतात ह्या भरत्या नियमितपणे होतात. बाकीचं इतर कुठला गैरप्रकारचा गोंधळ नाही. फक्त विद्यार्थ्यांची एकच ओरड असते की ऑनलाईन परीक्षा घेतल्यामुळे काय विद्यार्थ्यांना पेपर तुलनेने सोपा आणि अवघड असा प्रकार घडतो. पण त्यांचं म्हणणं आहे की नॉर्मलायझेशन करून आम्ही मेरिट लावत असतो. मग अशा पद्धतीची ऑनलाईन परीक्षा असते. काय लेखीची मार्क मला कळाला नाही प्रश्न. ठीक आहे, तुमचं जेवढं काय प्रश्न असतील ना ते विचारा. मी सविस्तर प्रश्न पाहिल आणि नंतर तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर यातनं मिळालं नसेल तर एक नंबर आहे त्याच्यावर व्हॉट्सअप करा, त्याच्यावर उत्तर दिलं जाईल किंवा मी एकदा लाईव्ह 97 67 100 476 किंवा 974. 97 67 100 476 किंवा 97 67 100 974. त्याच्यावरती तुम्ही टाईप करून मेसेज केला तरी चालेल. ते जे काय प्रश्न असतील ते त्याच्यातून उत्तर देता येतील. EWS ला किती वय आहे सर? EWS ला 18 ते 23 वर्षाच्या दरम्यान तुम्हाला देता येणार आहे. 18 ते 23 वर्ष जसं ओपन आहे तसं EWS ला ठेवलेलं आहे. तर महाराष्ट्रामध्ये तसं नाही. महाराष्ट्रामध्ये EWS ला निश्चितपणे वयामध्ये वाढायला लक्षात ठेवा. पण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये EWS ला वय त्यांनी तेवढंच ठेवलेलं आहे जे 18 ते 23 आहे तसंच नाही. तुम्हाला ड्युटी किती वर्ष तुमच्या ह्याच्यावर ड्युटी काय 20-22 वर्ष जे असतील ती करायला लागते. नंतर तुम्हाला पेन्शन वगैरे. ही आर्मीचीच भरती आहे, ज्याला पॅरामिलिटरी म्हणतात. ही निमलष्करी दल आहे आणि तुमचं वेतन पेमेंट सुद्धा खूप छान असतं. आपली कितीतरी मुलं सह्याद्री अकॅडमीची कितीतरी मुलं याच्यामध्ये सिलेक्ट झाले. ते वेगवेगळ्या भागात गुजरात किंवा बाहेरच्या वेगवेगळ्या कर्नाटक वेगवेगळ्या भागात महाराष्ट्रातल्या काय भागात तसं ते कार्य करतात. त्यामुळे ड्युटी खूप चांगली आहे. म्हणजे मी तर मला जर तुम्ही विचारलं सर चांगली पोस्ट कुठली तर CISF ची पोस्ट मला चांगली वाटते. त्यानंतर CRPF ची सुद्धा चांगली पोस्ट आहे. असा क्रम शेवटी तुमचा तो क्रम महत्वाचा आहे. म्हणजे तुम्हाला काय आवडतं त्याच्यावर तुम्ही पसंती करून देऊ शकता त्याच्यात. ठीक आहे. त्यानंतर एक पोलीस भरतीबद्दल थोडंसं मी सांगतो की पोलीस भरती सुद्धा आता लवकरच प्रक्रिया सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांनी त्या दृष्टीने तयारी करणं गरजेचं आहे. लेखी परीक्षा सुरुवातीला घेतली जाणार आहे. वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयावरती त्या पद्धतीचं पत्रव्यवहार सुद्धा झालेला आहे आणि शाळा महाविद्यालयाचं पत्रव्यवहार झाल्यामुळं लेखी परीक्षा
खूप मोठ्या प्रमाणात एकाच वेळेस एवढ्या लाखो उमेदवारांची लेखी परीक्षा पार पडणार आहे, पण एकाच वेळेस सगळी पार पडणार नाही. म्हणजे जर समजा मुंबईचा पेपर आज झाला तर कदाचित 10 दिवसांनी पुण्याचा पेपर होईल. म्हणजे वेगवेगळा गॅप असणार आहे विद्यार्थ्यांना. त्यामुळे विद्यार्थ्यांना जरी वेगवेगळ्या ठिकाणी फॉर्म भरला असेल तरी सुद्धा त्यांना निश्चितपणे संधी उपलब्ध होणार आहे. तर पोलीस भरतीबद्दल जर काय आता नेहमीच मी बोलतोय तुमच्याशी संवाद साधतोय. वॅकन्सी एसएससी काय म्हणा तुम्ही, तुमचा प्रश्न मला नीट दिसत नाही बरं का. तुम्ही एक तोच प्रश्न मी जे आता मोबाईल नंबर सांगितला ना त्या नंबरवरती तुम्ही सेंड केला तरी चालेल, किंवा आणखीन एक वाटलाचा नंबर देईल मी, त्या नंबरवर सेंड करा तुम्ही. मी तो प्रश्न पाहून तुम्हाला उत्तर देईल त्या प्रश्नाचं. ठीक आहे. त्याचबरोबर आता जसे आर्मी पॅरामिलिटरी तसं आर्मी भरती सुद्धा सर्वच या रोजच्या शेड्यूल लागत आहे. तर विद्यार्थ्यांनी त्या दृष्टीने तयारी केली पाहिजे. खास करून पुणे आणि कोल्हापूर या रोडला आता 1600 मीटर रनिंग करण्यासाठी खूप कमी कालावधी हातात आहे, 2च महिने हातात आहेत. लक्षात ठेवा, विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घ्या. जर पुणे या रोडला जर कुणी तो फॉर्म भरला नसेल तर तत्काळ फॉर्म भरून घ्या, कारण एकदा मुदत संपल्यानंतर तुम्ही, कारण तिथं काहीच करता येणार नाही. आताच सध्या चान्स आहे तर फॉर्म भरून घ्या. तसं स्टाफ सिलेक्शनची जी आता जाहिरात आलेली आहे 31 ऑगस्ट पर्यंत जरी असतं ते शेवटी वेबसाईट खूप हँग पडत असते. तर एवढ्या पुढच्या 8-10 दिवसात विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घेणं गरजेचं आहे. स्टाफ सिलेक्शन सुद्धा. स्पोर्ट्समनला वयात सूट दिलेली नाही बरं का, स्पोर्ट्समन साठी. तसा जो आपल्या हातात GR आहे त्याच्यात तसं दिलेलं नाही. सब्जेक्ट किती असतात असा काय प्रश्न आहे मला लक्षात येणार. सब्जेक्ट म्हणजे जर लेखी परीक्षा असेल तर 4 विषय त्याच्यामध्ये असतात. इथपर्यंत आम्ही सांगितलेलं आहे, गणित, बुद्धिमापन, सामान्य ज्ञान आणि हिंदी व्याकरण. हिंदी आणि इंग्लिश व्याकरण असतं, पण शक्यतो तुम्ही हिंदी व्याकरणच सोडवा, कारण ते तुलनेने तुम्हाला सोपं वाटेल. कारण मराठी व्याकरण सारखंच हिंदी व्याकरण असतं, त्यामुळे त्याला स्पेशल वेगळं ही करायची गरज पडणार नाही तुम्हाला अभ्यास करायची. पुस्तक कोणते वापरायचे, आता हे एक मी पुस्तकावर स्पेशल सांगतो. बरोबर, खूप छान प्रश्न विचारा. की खरं तर तुम्ही जो काही अभ्यास करता, आता तुम्ही स्टाफ सिलेक्शनसाठी असं स्पेशल तयारी करणारा महाराष्ट्रात कुठलाही वर्ग नाही. तो वर्ग एक तर पोलीस भरतीची तयारी करतो किंवा आर्मी भरतीची तयारी करतो, आणि ह्याच्यातच मग स्टाफ सिलेक्शन बी करतो. तर मला असं वाटतं की जो तुम्ही अभ्यास करता तोच अभ्यास असतो, वेगळं काहीच नसतं. प्रकाशक लेखक काय करतात, मग समजा आता पोलीस भरतीचं पुस्तक आहे त्यालाच कवर स्टाफ सिलेक्शनचा लावतात. तुम्ही लगेच म्हणतात चला द्या नवीन आम्हाला पुस्तक. वेगळं काय मला सांगा. गणितामध्ये काय फरक पडणार आहे का, बुद्धिमापन मध्ये काय फरक पडणार आहे का, सामान्यांमध्ये काय फरक पडणार. फक्त अभ्यास करताना तर थोडी स्ट्रॅटेजी अशी बदला की हिंदी व्याकरण वेगळं आहे, पण हिंदी व्याकरणाचं मला तर असं वाटेल की मराठी व्याकरण ज्याचं पक्क आहे त्याला हिंदी व्याकरणाचं 1% सुद्धा अडचण येणार नाही. आता फक्त अभ्यास करताना खूपच जी राज्य किंवा प्रादेशिक लेवलचे जे घडामोडी येते ते तितकेसे विचारले जात नाही. थोड्याशा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलचे जे घडामोडी येतात, वेगवेगळ्या खास करून क्रीडा स्पर्धा, वेगवेगळ्या संघटना, ह्याच्यावरती जास्त प्रश्न विचारलेले आहेत. आतापर्यंत जर प्रश्नाचं अनालिसिस केलं तर त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. पण इतिहास आला, त्यात भूगोल आला, राज्यघटना आली, अर्थशास्त्र आलं, सगळं जी चालू घडामोडी आलं, तर हे सगळं जी प्रश्न जीएसचा आपण पाहतो सगळ्याच परीक्षांना, सरळ सेवेच्या परीक्षा, एमपीसीच्या परीक्षा, पोलीस भरतीच्या परीक्षा, तोच अभ्यास आहे. प्रश्न जर हिंदीत असला तर त्याचं ट्रान्सलेशन केलेलं मराठीत बी असतं, त्यामुळे प्रश्न बदलत नाही. त्यासाठी वेगळं पुस्तक बदलायची गरज पडत नाही असं मला वाटतं. चांगलं गणिताचे 1-2 पुस्तक घ्या, चांगली बुद्धिमापनचे 1-2 पुस्तक घ्या, मराठी व्याकरण पक्क करा. म्हणजे आपलं काय जण जर समजा सह्याद्री अकॅडमीचा पोलीस भरती ठोकळा वापरत असतील तर मी तर म्हणेन तो जरी वापरला तरी काय अडचण नाही. तुम्ही गेल्या वेळेचा स्टाफ सिलेक्शनचा पेपर चेक करा आणि मला दाखवा त्यापेक्षा वेगळे काय प्रश्न असले तर. हेच असतं, फक्त हिंदी व्याकरण आहे तिथं आता आपल्या ठोकळ्यात मराठी व्याकरण आहे. मला असं वाटत नाही त्याला खूप जास्त पुस्तकाची गरज आहे. तुमचा जर एखादा घटक कच्चा वाटत असेल तर त्यासाठी एखादं एक्स्ट्रा पुस्तक घ्या मार्केटमधून. पण अगदी स्टाफ सिलेक्शन लिहिलेलंच पुस्तक घ्यावं असं मला वाटत नाही, कारण शेवटी त्याचं जे बेस अभ्यासक्रम आहे त्याची पुस्तक घ्या. डायरेक्ट त्याच्यावर लिहिलेलं स्टाफ सिलेक्शन असं अशी पुस्तक घ्यायची गरज नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण शेवटी तेच सगळ्या घटना त्यात दिलेल्या असतात. त्याची स्पेशल, कारण त्याचा काही वेगळा सिलेबस नाही. स्टाफ सिलेक्शनवर काही वेगळे प्रश्न पडत नाहीत, हेच सगळे प्रश्न असतात. वेगवेगळ्या केंद्रीय संघटना ज्या आहेत ना, तर त्या केंद्रीय संघटनेवर 1-2 प्रश्न असतात, दिनविशेषवर 1-2 प्रश्न असतात, वेगवेगळी पुस्तकं आणि त्याचे लेखक 1-2 प्रश्न असतात. एक ठरलेला पॅटर्न आहे, त्याच्यावरती ते प्रश्न येत असतात. तुम्ही थोडंसं अनालिसिस करा प्रश्नपत्रिका, आणि नंतर एकदा लेखी परीक्षा कशी असते त्यावेळेस तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. एकदा लेखी परीक्षेवर स्पेशल 1 तासभर मी संवाद साधले वेगवेगळ्या टॉपिकवर. आतापर्यंत आलेले प्रश्न मी तुम्हाला सांगेल काय काय आले प्रश्न आणि पुढे कसं बाबा तयारी करायची, त्याच्यावर एकदा स्पेशल मी त्याच्यावर लेक्चर देईल. तर जीडी एज ओबीसी मी मागाशी सांगितलं की
18 वर्षापासून 26 वर्षापर्यंत 3 वर्ष ओबीसीला सवलत दिलेली आहे। विवेकजी यांनी प्रश्न विचारलेला आहे, तर 3 वर्षाची सूट आहे, 18 वर्षापासून 26 वर्षापर्यंत त्यांना ओबीसी मधला या परीक्षेला फॉर्म भरता येईल। एसटी कास्ट साठी हाईट, एसटी साठी हाईट 162.5 आहे एसटी साठी, एससी साठी नाही, एसटी शेड्युल्ड ट्राईब अनुसूचित जमातीसाठी हाईट मध्ये सूट आहे। तर जीएस साठी सह्याद्रीचा ठोकळा, खरंच सांगतो मी, तुम्ही जीएस साठी सह्याद्री ठोकळा वापरला तरी सफिशियंट भरपूर आहे, काहीच वेगळं जास्त करायची गरज नाही। पण त्यातलं काय वाचायचं, कशावर भर द्यायचं, एकदा स्पेशली लेखी परीक्षेची तयारी कशी करायची याच्यावर मी एकदा ऑनलाईन येऊन तुमची संवाद साधेन। ठीक आहे, जर तुमचा अजून काय प्रश्न असतील तर नंतर तुम्ही विचारत चला, व्हॉट्सअपवर पाठवा किंवा तुम्ही ह्याच्यावरती विचारलं तरी चालतील। मी त्याच्यावरती पुन्हा एकदा ऑनलाईन येऊन संवाद साधेन। माझी ओबीसी कास्ट आहे सर, 1 महिन्यासाठी माझं वय 26 वर्ष पूर्ण झालं। थांबा एक सेकंद थांबा, हे जे वयाचं आहे की नाही, किती वर्षापर्यंत, एकच सेकंद मी तुम्हाला सांगतो, मला फक्त हे वय किती वर्षापर्यंत 26 असलं पाहिजे ते मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला तो विषय क्लिअर होऊन जाईल। तर 1/8/2028 1/8/2021 बघा, 1/8/2021 पर्यंत त्या व्यक्तीचं वय जर खुला असेल तर 18 ते 23 पाहिजे, जर एससी एसटी असेल तर 5 वर्ष त्यात वाढणार, म्हणजे 18 ते 28 वर्ष पाहिजे, आणि जर ओबीसी असेल तर 18 ते 26 वर्ष पाहिजे। 26 वर्ष कुठपर्यंत पाहिजे तर 1/8/2021 पर्यंत, हे लक्षात ठेवा। आणि मग तुमचं वय काढा, आणि जर काय अडचण आली तर मला पुन्हा कॉल करा वाटलंच तर, किंवा मेसेज करा निश्चितपणे। आणि आपल्या बॅचेस बी सुरू झालेल्या आहेत स्टाफ सिलेक्शन सगळ्याच परीक्षेच्या, निश्चितपणे तुम्हाला यायचं असेल तर या, किंवा तुम्ही घरी बसून अभ्यास करा, तुम्हाला काय अडचण आली तर कॉल करू शकता। ठीक आहे, सर्वांनाच सर्व परीक्षांसाठी आणि भावी आयुष्यासाठी नेहमीच माझ्या शुभेच्छा आहेत। पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।